नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण कम्युनिकेशन या युनिटवरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. वन बाय वन आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुठलाही एखादा क्वेश्चन यामध्ये मिस नाही झाला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर विदाउट गेटिंग लेट, विदाउट टेकिंग मच टाइम, आपण लगेच लेक्चरला स्टार्ट करूया. हा पहिला प्रश्न बघा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC. CBFC चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट. ठीक आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म है ना. भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून CBFC याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन जे आहे CBFC, ज्याचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, हे एक स्टॅच्युटरी बॉडी आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत, बरोबर, जी की त्याला रेग्युलेट करते, त्याचं कामकाज पाहत असते. आणि 1952 मध्ये सिनेमॅटोग्राफ ऍक्ट याच्या अंतर्गत हे सर्व याचे जे प्रोव्हिजन्स आहेत, त्याचं जे कामकाज आहे त्या रूल्सच्या अंडर चालत असतं. आफ्टर दॅट याला चालू करण्याच्या मागे जो हेतू होता ते सर्व हेतू या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत ते सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, सो सर्वांनी हे वन बाय वन सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा मी दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम, जर्नलिझमच्या कंटेक्स्टमध्ये व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3. ओके, सो न्यूज मध्ये जे न्यूजपेपर जो असतो त्यामध्ये पेज 3 चा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना. पेज 3 वरती काय असतं, हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स, सोसायटी हे असतं, की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट दी सोशल अँड पर्सनल लाईफ, की रेप मर्डर याच्या क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेले असतात थर्ड पेज वरती, की इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न्यूज दिलेले असतात पेज 3 वरती. ठीक आहे, तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज, है ना. जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, है ना, हे जे नॉर्मल स्टोरीज असतात, एंटरटेनिंग स्टोरीज, हे पेज 3 वरती दिलेले असतात. पेज 3 कल्चर इज द नेम गिवन टू टॅब्लॉइड कल्चर इन इंडिया, कव्हरिंग इंडियाज पार्टी, हाय सोसायटी, अप्पर क्लास, मेट्रोपॉलिटन कल्चर, है ना. जे मोठे मोठे सिटी आहेत, मोठे मोठे टाउन्स आहेत, त्या ठिकाणी जे काही एंटरटेनिंग गोष्टी चालू असतात, हाय क्लास लोकांच्या गोष्टी चालू असतात, अप्पर क्लास लोकांच्या, है ना, हाय क्लास सोसायटी जी असते त्याबद्दलचे न्यूज या ठिकाणी दिलेले असतात पेज 3 वरती. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग, है ना. कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बरोबर, जो टेक्स्ट असतो, है ना, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल, ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेलं आहे, बरोबर. बोल्ड, इमोटिक, इटॅलिक की अंडरलाइन्ड. 10 सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इमोटिक. ठीक आहे, डिजिटल आयकॉन और सिक्वेन्स ऑफ कीबोर्ड सिम्बॉल्स दॅट सर्व्स टू रिप्रेझेंट अ फेशियल एक्सप्रेशन लाईक दिस, ना, त्याला इमोटिकॉन असं म्हटलं जातं, बरोबर. इमोटिकॉन्स शॉर्ट फॉर्म इमोटिकॉन आयकॉन असा आहे. इमोटिकॉन्स जे आपण आता वर्ड पाहिला त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, इमोशन आयकॉन्सचा, त्यालाच इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढे बघा. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर, है ना, जो ॲडव्हर्टायझर असतो जाहिरात देणारा, है ना, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून, व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, है ना. कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक, जे जनरल पब्लिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे.
द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप, है ना, की द ॲड इज एस्थेटिकली लाइक्ड बाय लार्ज जनरल पब्लिक, की द ॲड इज डिस्कस्ड बाय टार्गेट ग्रुप. ठीक आहे, यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलिव्हंट आन्सर. जी ॲड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे, है ना, प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. जे टार्गेट ग्रुप आहे, जे पब्लिक आहे, त्या सर्वांनी ती ॲड ॲक्सेप्ट केली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ॲड सक्सेसफुल झालेली आहे. व या ठिकाणी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, है ना, advertisement fulfills the criteria of successful communication while the information or message that the product or service is the best has reached the target group and they accept and internalize as its feedback. बघा, जेव्हा ॲड ही सक्सेसफुल झाली आहे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा ती इन्फॉर्मेशन आहे, जेव्हा जी जो डेटा आहे तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, है ना, त्यांनी ते स्वीकार केलेला आहे आणि त्यावरती त्यांनी फीडबॅक दिलेला आहे, है ना, तेव्हा आपण म्हणतो की ॲड सक्सेसफुल झालेली आहे. बरोबर, आलं लक्षात. पुढे बघा, डेनिस मॅकवेल, मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेजवरती लहान दिसतोय. डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इन्क्रीजेस कम्युनॅलिटी, है ना. डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतं अशी एक प्रोसेस आहे. बरोबर, बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, परंतु असे एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनॅलिटीचे फॉर इट टू अकर ॲट ऑल, है ना, त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिझनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. आता या डेफिनेशन वरून कुठलं इन्फरन्स, जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही. बरोबर, कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड ॲट व्हेरियस लेवल्स. कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं, है ना, की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, राईट, की सेंडर जो आहे, संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये. की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर, की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेअर्ड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे, मॅकवेल, डेनिस मॅकवेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती, है ना, कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं लॉजिक या आपण सेंटेन्स मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही. बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट. बरोबर, कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, है ना, ऑफ कम्युनॅलिटी, म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. बरोबर, the process of communication, the sender and receiver both equally important. We cannot keep one alone another as per their importance. बरोबर, असं यामध्ये याचा अर्थ होतो. So this is the first question in front of you. You can see on your screen. काय म्हणतो पहिला प्रश्न? पहिला प्रश्न सांगतो की तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट 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 कम्युनिकेशन. ठीक आहे, ट्रॅफिक सिग्नल तुम्ही पाहता रोडवरती, रेड, येल्लो, ग्रीन, है ना. सो ते जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते ट्रॅफिक सिग्नल आपल्याला काहीतरी डायरेक्शन देतो, है ना, किंवा आपल्याला काहीतरी मेसेज देतं. जेव्हा रेड सिग्नल असतं तेव्हा थांबायचं, येल्लो सिग्नल असतं तेव्हा अलर्ट राहायचं, आणि ग्रीन सिग्नल असतं तेव्हा यू कॅन गो, है ना, यू कॅन मूव्ह फॉरवर्ड. बरोबर, सो हे आपल्याला काहीतरी संदेश देतोय, कम्युनिकेट करतोय काहीतरी. हे कम्युनिकेशन जे आहे आपल्यामध्ये आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? हे मास कम्युनिकेशन आहे, हे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन आहे, की वन टू मेनी आहे? ठीक आहे, एव्हरीवन आन्सर द्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. या ठिकाणी तुमचा काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. ओके, within these seconds you have to answer in a comment box, and the right answer is option B. ते कुठलं आहे? ते नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. मास कम्युनिकेशन असेल, वर्बल, वन टू मेनी किंवा नॉन वर्बल सुद्धा, हे सर्व आपण वन बाय वन बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की वाय नॉन वर्बल कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. द कम्युनिकेशन चॅनल
इज द मीन्स वाया विच द मेसेज ट्रॅव्हल्स, है ना. कम्युनिकेशन जेव्हा आपण करतो, आपण कम्युनिकेशनचा जो चॅप्टर पाहिलेला आहे त्यामध्ये आपण शिकलो होतो की कम्युनिकेशनची एक प्रोसेस असते, बरोबर. कम्युनिकेशन सेंडर पासून सुरुवात होते, एन्कोडिंग डिकोडिंग चॅनल, है ना, फीडबॅक वगैरे सर्व गोष्टी असतात. रिसिव्हर पर्यंत पोहोचलं जातं, त्यानंतर ते काय होतं, फीडबॅक दिला जातं, बरोबर. सो हे सर्व टप्प्याटप्प्यामध्ये त्याची प्रोसेस आहे. सो त्यामध्ये एक भाग आहे चॅनल, म्हणजेच त्याला आपण माध्यम म्हणतो मराठीमध्ये. माध्यम, कुठल्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करणार आहोत तो जो माध्यम आहे त्याला कम्युनिकेशन चॅनल म्हणतात. ठीक आहे, संप्रेषणाचं माध्यम आपण त्याला म्हणतो. ओके, मग इट वर्क्स ॲज अ व्हेकल, म्हणजे ते एका गाडीसारखं काम करतं, ते एका वाहनासारखं काम करतं, वाहक. ठीक आहे, कम्युनिकेशन म्हणजे एक मेसेज तो काय करतोय, तो वाहतोय, बरोबर. त्यामध्ये काय असतोय, एक मेसेज असतो, बरोबर, जे की कॅरी करत असतं, एका डेस्टिनेशन पर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतं, त्याला म्हटलं जातं चॅनल. ठीक आहे. द चॉईस ऑफ चॅनल्स डिपेंड्स ऑन पर्पज ऑफ कम्युनिकेशन. मग तुमचं कम्युनिकेशन जो आहे, तुमचं संप्रेषण जे होणार आहे ना, ते संप्रेषण कुठल्या प्रकारचं आहे याच्यावरती डिपेंड असतं. काय डिपेंड असतं, चॅनल, कुठलं माध्यम तुम्ही वापरणार आहात. ठीक आहे. त्यानंतर कम्युनिकेशन चॅनल्स आर ऑफ टू टाइप्स. मग कम्युनिकेशन चॅनल जे आहे, कम्युनिकेशनचे माध्यम जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. ते कुठले कुठले आहेत, तर वर्बल आणि नॉन वर्बल. ठीक आहे, वर्बल आणि नॉन वर्बल. वन बाय वन आपण बघूया व्हॉट इज वर्बल आणि व्हॉट इज नॉन वर्बल. पहिला आपण पाहूया वर्बल कम्युनिकेशन, देन एनव्हीसी, दॅट मीन्स नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके, वर्बल कम्युनिकेशन मध्ये बघायला गेलं सो त्यामध्ये वर्ड्स असतात जे आपण बोलतो, है ना, लाऊडली आपण बोलतो, किंवा एक्सप्रेशन्स असतात, गेस्चर्स असतात, है ना, बॉडी लँग्वेज असते. ऑलराईट, या सर्व गोष्टी असतात वर्बल कम्युनिकेशन मध्ये. वर्बल कम्युनिकेशन मध्ये ओरल कम्युनिकेशन होत असतं, ज्यामध्ये आपण वी कॅन यूज द वर्ड्स, है ना, दॅट यू और अदर स्पीक्स आउट लाऊड, है ना. वर्बल कम्युनिकेशन मध्ये जे ओरल कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये शब्दांचा वापर केला जातो. मग ते तुम्ही बोलू शकता लाऊडली, किंवा अन्य कोणीही बोलत असेल, सो दॅट इज कॉल्ड वर्बल कम्युनिकेशन, है ना. मग त्यामध्ये हाताचा वापर करून जो हातवारे केले जातात, है ना, ते सुद्धा वर्बल कम्युनिकेशन आहे. त्यानंतर फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, त्यानंतर हावभाव, है ना, गेस्चर्स, या सर्व गोष्टी जेव्हा यूज करून आपण शब्दांचा वापर करून जे आपण लाऊडली बोलतो, दॅट इज द वर्बल कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर नॉन वर्बल कम्युनिकेशन, यामध्ये त्याचा उलट आहे. यामध्ये फक्त आय कॉन्टॅक्ट आहे, फेशियल एक्सप्रेशन आहे, गेस्चर आहे, पॉस्चर आहे, बॉडी लँग्वेज सुद्धा आहे, परंतु यामध्ये काय आहे, वर्ड्स नाही आहेत. यामध्ये वर्ड्सचा वापर केला जात नाही, यामध्ये बोललं जात नाही. ठीक आहे, यामध्ये काय असतं, यामध्ये सिग्नल्स असतात, फक्त सिग्नल दिला जातो आणि सिग्नलला डिकोड करून आपल्याला समजायचं असतं की व्हॉट दॅट मेसेज इज अबाउट, है ना. सो तो मेसेज काय आहे, तो संदेश काय आहे, तो कशामार्फत दर्शवला जातो, तर तो दर्शवला जातो सिग्नल्स, गेस्चर्स, एक्सप्रेशनच्या द्वारे. ठीक आहे, विदाउट स्पीकिंग अ वर्ड. दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. अकॉर्डिंग टू डॉक्टर डेवल, कम्युनिकेशन मीन्स व्हॉट, ना. आता यामध्ये ऍक्च्युअल आन्सर वेगळा आहे आणि आन्सर की मध्ये याचा आन्सर वेगळा दिलेला आहे. ठीक आहे, सो यामध्ये डेवलच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन काय आहे, शेअरिंग ऑफ आयडियाज आहे, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स आहे, परसेप्शन आहे, की शेअरिंग ऑफ इमोशन्स आहे, है ना. काउंटडाऊन यू कॅन सी इन द राईट कॉर्नर, है ना, टॉप साईडला राईट कॉर्नरला तुम्ही काउंटडाऊन पाहू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता. ठीक आहे, सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट अँड ॲप्रोप्रिएट आन्सर ऑफ द क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन. डॉक्टर डेवलच्या मते संप्रेषण म्हणजे काय आहे, संवाद म्हणजे काय आहे. ओके, मग ते विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांचं देवाणघेवाण आहे, धारणा म्हणजे परसेप्शन आहे, की इमोशन्सचे देवाणघेवाण आहे, भावनांची देवाणघेवाण. ठीक आहे,
So without taking much time, let's discuss the answer. Answer is option B. B is the correct answer. But according to the answer key examination नुसार perception is the correct answer. कम्युनिकेशनला बघा कसं फाळणी केलेलं आहे. कम्युनिकेशन हे लॅटिन वर्ड पासून घेतलेलं आहे. त्याचा अर्थ होतो शेअर. कम्युनिकेअर असा एक लॅटिन वर्ड होता. कम्युनिकेअर है ना, त्याचा अर्थ होतो शेअर करणं. त्याचा अर्थ होतो काय करणं, देवाणघेवाण करणं. ठीक आहे. मग यामध्ये इज द ऍक्ट ऑफ कन्व्हेइंग मेसेजिंग सॉरी it is what? It is the act of conveying meanings from one entity or group to another through the use of mutually understood signs. ओके. असे काही सायन्स असतात. सायन्स म्हणजे हातवारे किंवा सिग्नल्स. ओके. तर या अशा प्रकारचे काही म्युच्युअली अंडरस्टँडिंग सायन्स असतात है ना, जे की यूज केले जातात ग्रुपमध्ये किंवा एका एंटायटी कडून दुसऱ्या एंटायटी कडे. राईट. सो दॅट इज द ऍक्ट. एक अशी प्रोसेस आहे, ही एक कला आहे है ना, एक कृत्य आहे ज्यामध्ये काय केलं जातं, मेसेजची देवाणघेवाण केली जाते. ओके. संदेशाची देवाणघेवाण केली जाते. त्याला म्हटलं जातं कम्युनिकेशन. ओके. कम्युनिकेशन इज व्हॉट? कम्युनिकेशन इज टू वे. कम्युनिकेशन कसं आहे? कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे दॅट शुड बी टू वे. ओके. इन्व्हॉल्विंग द फॉलोइंग एलिमेंट्स. मग त्यामध्ये काय काय असतं बघा. त्यामध्ये मग सेंडर असतो है ना, जो मेसेज पोहोचवणार आहे तो, त्याला सेंडर म्हणतो आपण. त्यानंतर मेसेज असतो, जो मेसेज आपण पोहोचवतोय संदेश तो असतो. त्यानंतर मीडियम आहे, चॅनल आहे, रिसिव्हर आहे, त्यांचा रिस्पॉन्स आहे, त्याचा फीडबॅक आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये आढळतात? तर या सर्व गोष्टी आढळतात कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज कस्टमर्स कमिंग टू मॉल and sharing some common interest है ना, and group based activities are steadily increasing. This is the example of what group? ठीक है. ओपन ग्रुप, क्लोज ग्रुप, पीर टू पीर और हेरार्कियल. यामध्ये असा प्रश्न विचारलाय की जे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत ना, ते मॉल मध्ये येत आहेत है ना, आणि एक कॉमन इंटरेस्ट, त्यांचं कॉमन असं काहीतरी आहे जे की शेअर करतायत. ठीक आहे. काहीतरी सामायिक स्वारस्य आहे त्यांच्यामध्ये, इंटरेस्ट आहे है ना, आणि एक ग्रुप बेस्ड म्हणजे ग्रुपनुसार अशी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत आणि ती वाढत चाललेली आहे. ठीक आहे. मग हे जे पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसला कुठला ग्रुप म्हटलं जातं? ओपन ग्रुप, क्लोज्ड ग्रुप, पीर टू पीर की हेरार्की? ओके. आय एम स्टार्टिंग द काउंटडाउन. Countdown has started. You have to tell the answer in the comment box. What will be the correct answer? Closed or open, peer to peer or hierarchical? Correct answer is what? Peer to peer. Option C is the correct answer. I think एक्झाम मध्ये ऑप्शन ए हे आन्सर दिलेला आहे करेक्ट, परंतु राईट आन्सर इज पीर टू पीर. ओके. समटाइम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. कधी कधी मास मीडिया जी आहे, ती जी पद्धत आहे न्यूजची वगैरे, ही कधी कधी लोकांना मिसलीड करत असते. ठीक आहे. दिशाभूल करत असते. मग ती कशी दिशाभूल करते किंवा काय रिझन आहे? रिसिव्हरचा असं कुठला गुण आहे ज्यामुळे की काय होतं, सर्व जो हेतू आहे किंवा मास मीडियाचा जो मेसेज आहे तो त्यांना कळत नाही. ठीक आहे. मग यामध्ये काय रिझन आहे? मग ते हेट्रोजेनस असतात लोक, किती लोक लार्ज नंबर मध्ये आहेत, किती लोक जास्तीत जास्त इलिटरेट आहेत, की ती लोक क्रिटिकल आहेत. ठीक आहे. राईट ऑप्शन काय आहे ते सर्वांनी विचार करून उत्तर द्यायचंय. काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. ठीक आहे. लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा. Let's discuss the last question of this session. To select media to teach a lesson to class, teacher should consider objectives of the lesson, age group of students, knowledge about the media to be used, and teaching method, teaching aids, mass media or evaluation system. This
क्वेश्चन इज मोस्ट ऑफ द पार्ट इज रिलेटेड टू द टीचिंग ऍप्टिट्यूड ॲज वेल. ठीक आहे. बघा यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा जास्त वापर केल्यानंतर टीचर्स इफेक्टिव्ह आहे किंवा स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे कळणार आहे, अशातला तो भाग आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? टीचिंग मेथड, टीचिंग एड, मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टम? ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. करेक्ट आन्सर इज टीचिंग एड. टीचिंग एड, आय होप यू मस्ट बी नोइंग टीचिंग एड, है ना. टीचिंग एड काय आहे? जे प्रॉप्स किंवा ज्या गोष्टी आपण यूज करत असतो टू टीच वाईल टीचिंग, दॅट इज मॅप असेल, प्रोजेक्टर असेल, दीज आर द टीचिंग एड्स. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ओके, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. तर हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे, अशा प्रकारे सर्व प्रश्न तुमच्या समोर दिसतील. त्यासाठी तुम्हाला काउंटडाऊन सुद्धा दिला जाईल. बघा, मी प्रश्न मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये दोन्ही विषयामध्ये, दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल, तुमच्या स्टडीजनुसार तुमचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं. तुमचं ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, विदिन 10 सेकंड्स, जे 10 सेकंडचं काउंटडाऊन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, नाव लेट्स गेट स्टार्टेड. While defining communication, okay, Miller focuses on ... ओके, काय सांगितलं या ठिकाणी? मिलर जे आहेत, मिलर है ना, त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाईन करत असतो है ना, त्यावेळेस आपण मिलरच्या मते कशावरती फोकस करत असतो? त्या ... च्या जागी काय आहे? ओके, ... च्या जागी काय आहे? मग बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे, मेसेज आहे, परसेप्शन आहे की सेंडर आहे, है ना. म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना है ना किंवा करताना मिलर कशाकडे लक्ष केंद्रित करतात? मग ते मेसेज वरती, परसेप्शन, सेंडर की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेवियरच्या चेंज वरती. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी त्या काउंटडाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचं राईट आन्सर. ए आहे म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, जे प्राप्तकर्ता आहे, ज्याला मेसेज मिळणार आहे है ना, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तन बदल झालं, याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का? किंवा मेसेज म्हणजे जे संदेश आपल्याला पोहोचवायचे, तो मेसेज वरती जास्त फोकस केला पाहिजे, की परसेप्शन म्हणजे काय, समज तुमची है ना, विचार करण्याची प्रणाली, किंवा सेंडर म्हणजे कोण? जो मेसेज सेंड करणार, जो संदेश पाठवणार आहे है ना. तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे, जो प्राप्तकर्ता आहे, त्याच्या वर्तनामधला बदल, याच्यावरती जास्त फोकस केला जातो. वाईल डिफायनिंग द कम्युनिकेशन, कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात? तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंजवरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आहे आन्सर. काउंटडाऊन दिला जाईल, काउंटडाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर. ओके, बघा, आणि त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील त्याला 2 मार्क्स आहेत. जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर 2 मार्क, 2 असतील तर 4 मार्क, 3 असतील तर 6 मार्क्स है ना. अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ठीक आहे, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे. बघा, serial function of sender in communication cycle are as follows है ना. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो कम्युनिकेशन मध्ये, त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची, कम्युनिकेशनचा जो सायकल आहे, जी प्रोसेस आहे है ना, त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील, असा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग ऑप्शन ए काय म्हणतोय? कलेक्शन, त्यानंतर फॉर्म्युलेशन, मग एन्कोडिंग and then projection, or the second option which is saying receiving, पहिलं receiving, मग decoding, मग interpretation and then projection, की ऑप्शन सी पहिलं receive, मग formulate, मग decode and then projection, की ऑप्शन डी पहिलं encode, मग फॉर्म्युलेट करणं, मग डिकोड करून प्रोजेक्शन करणं है ना. मग या चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, ट्राय करायचं आहे, चुकलं तरी हरकत नाही.
काहीही हरकत नाही चुकलं तरी. आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक चान्स आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही. सो चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्क करा, है ना, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑल राईट. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल 4 ऑप्शन्स? Not apart from this, from these 4 following options. Okay, option E is the correct answer. पहिलं collection, ठीक आहे, then formulation, then encoding and then projection. Okay, पुढचा प्रश्न बघा. Component of communication cycle are sender, message, receiver and dot dot dot. या डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय असेल? नॉइज आहे, मीडिया आहे, बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे? ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ना. मग ते नॉइज असेल, मीडिया असेल, बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल, द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर विच इज कनेक्टेड और combinedly with what? Sender, message, receiver and that one option. These all combinedly are what? Communication cycle or components of communication cycle. ठीक है. So what will be the correct answer? Feedback. ठीक है, feedback is the correct answer. Sender असतो, message असतो, receiver असतो आणि feedback असतो. That is the components of communication cycle. Next question is saying which of the following is one of the communications based on the number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal or informal? Okay, असं कुठलं कम्युनिकेशन आहे, असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज, पक्ष यांची संख्या है ना, यावरती आधारित असतो. ठीक आहे, म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे यावरती आधारित असतं. मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे, फॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल आहे की इन्फॉर्मल आहे? ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय. आपलं काउंटडाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्षांची संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्ड असते? ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन C, horizontal communication. So what is horizontal communication? What is vertical communication? These are the types which comes in the internal communication. Okay, so internal communication, external communication असे काही communication चे types असतात. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे, ते आपण वन बाय वन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज characteristics of mass media communication are large number of audiences, heterogeneous audiences, scattered audiences and dot 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 dot. So what is the dot dot dot? Illiterate audiences, noise disturbance, absence of direct feedback or powerful media. प्रश्न काय समजून घ्या अगोदर. प्रश्न असं विचारलाय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत है ना, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे, हेट्रोजेनस ऑडियन्स एक आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स एक आहे आणि आणखीन एक आहे, तो ऑप्शन मध्ये कुठला आहे? मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे, मग ते नॉइज डिस्टर्बन्स आहे, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे की पॉवरफुल मीडिया आहे. ठीक आहे, मग या चार पैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. मग ते ABCD कुठलाही असू शकतो. ठीक आहे, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक और पॉवरफुल मीडिया. करेक्ट आन्सर विल बी द C. C ऑप्शन इज करेक्ट आन्सर, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मास मीडिया कम्युनिकेशन काय, बरोबर?
मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे, मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील, स्कॅटर्ड ऑडियन्स असतील, है ना, हेट्रोजेनस ऑडियन्स असतील, यामध्ये होत असतं. म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जी की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला, ठीक आहे, नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं. मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात, इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो. फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो. दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे. ठीक आहे. मग इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं, मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात, हेट्रोजेनस ऑडियन्सेस असतात, है ना. मग ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतं, टेलिव्हिजनच्या, न्यूजपेपरच्या, मॅगझिनच्या. समजा न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक. ओके, इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ऍबसेंट असतो, है ना. मग मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट फीडबॅक हे काय आहे, ऍबसेंट आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. So this is your first question which have asked in 2021 examination. पहिला प्रश्न आहे हा, विचारतोय की अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॉट 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 इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. सो न्यूकॉम हा एक शास्त्रज्ञ आहे ज्याने की कम्युनिकेशनची थेअरी दिली होती. त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन मध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जास्त महत्वाचं नाहीये. सो मग तो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे की मेसेज आहे. ऑलराईट. So this is your countdown. You have to answer within this time bound, right? आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. न्यूकॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण जी सायकल जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही. ठीक आहे. सेंडर, रिसिव्हर, मीडिया और मेसेज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, मीडिया. ठीक आहे. मीडिया किंवा माध्यम हे कम्युनिकेशन मध्ये महत्वाचं नाहीये, अकॉर्डिंग टू हू, अकॉर्डिंग टू न्यूकॉम. ठीक आहे. व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स, कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग ते मीडिया आहे, तो संदेश आहे, मेसेज आहे, तो सेंडर आहे की इमिडिएट फीडबॅक आहे. ठीक आहे. सो या चारपैकी तसं चारही यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, परंतु मोस्ट अप्रोप्रिएट कुठला आहे जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. ओके. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं, कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कम्प्लीट होत नाही. बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर डिकोड्स अँड अंडरस्टँड दॅट मेसेज, दॅट टाइम ही give feedback, immediate feedback, direct feedback, right? So that time we consider that communication is completed. Okay. सो कम्युनिकेशन कम्प्लीट कधी होणार, तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर. दिस डॉट 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 टाईप ऑफ कम्युनिकेशन. ओके. काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कंपनी आहे समजा, कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात, बरोबर. मग सुपरवायझर काय करतोय, सुपरवायझर ओके, सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला, वर्कर्सला.
ओके, वर्कर्सला काय देतोय, ऑर्डर देतोय. मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे है ना, ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट, दिस इज कम्युनिकेशन. ओके, दिस इज कम्युनिकेशन. So this communication is called what? Vertical communication, horizontal communication, non-formal communication की distance communication. है ना. बघा सर्व प्रोसेस जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता कमेंट बॉक्समध्ये काय असू शकतं. व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्सचं आणि सॉरी सुपरवायझर आणि वर्कर्सचं, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, की नॉन फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती आहे. ठीक आहे. सो आणखीन एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपली 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 साठी. सर्वांनी लवकर लवकर एनरोल करायचं आहे. लिमिटेड सीट्स आहेत कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन साठी. पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, सो लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. ओके, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, वर्टिकल कम्युनिकेशन. राईट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, वर्टिकल कम्युनिकेशन, है ना. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 डॉट. अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, अटेंड न करणे. मग ही जी कला आहे ही रिसिव्हर मध्ये जर असेल, अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हर मध्ये असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो, त्याचा परिणाम काय होऊ शकतो? मग त्याचा परिणाम सेंडरवरती होऊ शकतो का? त्याचा परिणाम मेसेजवरती होऊ शकतो का? मीडियावरती होऊ शकतो का? की इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे है ना, परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का? है ना. मग काय होऊ शकतं जर रिसिव्हर अनअटेंटिव्ह असेल? अनअटेंटिव्ह म्हणजे काय? तो समजा संदेश स्वीकार करू शकत नसेल, समजत नसेल, है ना, त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल, डिझायरेस नसेल, है ना. सो व्हॉट विल हॅपन? it affects sender, it affect message, it affect media, or it affect effectiveness of communication. Right. So what will be the correct answer? You have to tell in the comment box. And according to this सर्वांनी स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. So what will be the correct answer for this question? Option A, option B, option C, option D. Okay, option D is the correct answer. जर रिसिव्हर कोण? जर रिसिव्हर है ना आणि सेंडर, राईट. सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला, बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड, इज नॉट डिझायर्ड. सो व्हॉट विल हॅपन? कम्युनिकेशन विल कोलॅप्स. राईट. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही है ना, रिसिव्हरचं लक्ष नसेल है ना, जो प्राप्तकर्ता आहे त्याचं लक्ष नसेल है ना, बोलताना कम्युनिकेशन करताना जर त्यांनी ऐकलं नसेल तर तो काय होणार? अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची, मेसेजची, ती होणार नाही. आणि रिसिव्हरला काय होईल? तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोहोचेल, एकतर समजणार नाही किंवा पोहोचणारच नाही. तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल? काय होईल? डिझॉल्व्ह होईल. राईट. किंवा काय होईल? खराब होईल. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही. राईट. सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे? रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे. रिसिव्हरचं पूर्णतः लक्ष असलं पाहिजे. राईट. रिसिव्हर डिझायर्ड असला पाहिजे, राईट, ऐकण्यासाठी. सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोग्राम्स ऑन द टीव्ही चॅनल्स समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज डॉट 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 डॉट. कधी कधी काय होतं की टीव्हीवरती जे प्रोग्राम्स असतात, टीव्हीवरच्या वाहिन्या ज्या असतात, कार्यक्रम जे असतात, ते कधी कधी काय करतात? समाजाला, सोसायटीला मिसलीड करतात, दिशाभूल करतात. मग त्याचं कारण काय असू शकतं? ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स हे असू शकतं का? ऑडियन्स आर इलिटरेट हे असू शकतं का? ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस हे असू शकतं का? की डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन हे असू शकतं. ठीक आहे. सो विदिन 10 सेकंड्स यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आपण पाहतोय कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स दॅट आर
these all are repeated, right? म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहे थोडेसे रिपीट झालेले आहेत, है ना? सो तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे, है ना? त्यानंतर जो कम्युनिकेशन प्रोसेस सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेंडर, एन्कोडिंग, मेसेज, नॉइज, रिसिव्हर, फीडबॅक, ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे, राईट? सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. सो असं कुठलं आहे जे की मिसलीड करतं आपल्या सोसायटीमध्ये, है ना? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. What will be the correct answer? Option D. Okay. What option D says? Difference in sender and receiver's perception. मग जो सेंडर आहे, जो प्रोग्राम बनवणारा आहे, डायरेक्टर आहे, त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन, या दोघांचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड, है ना? जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात. ओके.